लग्न ठरलं की प्रत्येक जण आनंदात असतो, सुखी संसाराची स्वप्नही पाहत असतो। लग्न ठरल्यानंतर लग्न होईपर्यंतचा काळ प्रत्येकासाठी आल्हाददायक असतो। मात्र पुण्यात एका तरुणाला वेगळाच अनुभव आलाय। मुलगा पसंत नाही म्हणून तरुणीने थेट त्याला मारण्याची सुपारी देऊन टाकली। पाहूयात हा धक्कादायक प्रकार नेमका घडलाय कसा। होणाऱ्या नवऱ्याला मारण्याची दिली आहे सुपारी। मुलगा पसंत नसल्यानं तरुणीचं कृत्य। तरुण गंभीर जखमी, थोडक्यात वाचला। ही आहे मयुरी दांडगे आणि हा तरुण आहे सागर कदम। हा जो फोटो तुम्ही पाहताय तो आहे त्यांच्या प्री वेडिंग शूट मधला। थोड्याच दिवसात दोघांचंही लग्न होणार होतं। जोडीदारही मिळाली आणि लग्नही होणार म्हणून सागर आनंदात होता। लग्नासाठी त्यानं जय्यत तयारी सुद्धा केली। मात्र घडलं भलतंच काहीतरी। एका हॉटेलमध्ये कुकची नोकरी करणारा सागर मयुरीला पसंत नव्हता, म्हणून तिनं थेट त्याला मारण्याची सुपारी दिली आहे, तीही रोख 1.5 लाख मोजून। घटना आहे पुण्याच्या दौंडजवळच्या खामगावची। सुपारी घेतलेल्या तरुणांनी सागरला मुलीच्या मामाच्या घरी बोलावलं। मयुरीशी लग्न करू नको म्हणत दांडक्यानं बेदम मारहाण केली। सागर कदम जखमी। यवत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल। दुसऱ्या गुन्ह्याचा तपास करताना सुपारी घेतल्याचं उघड। 5 जण अटके। मेन हायवेला मला काही एक 4 व्हीलर गाडीने 3-4 लोक उतरले त्या गाडीतून, मला अडवलं आणि मारायला सुरुवात केली। लाकडी दांड्याने वगैरे त्यांनी मारपीट चालू केली। त्यामध्ये माझा पाय पूर्ण फ्रॅक्चर झालेला। मारत असताना त्या गुंडांनी खूप धमक्या वगैरे दिली। मयुरीशी लग्न वगैरे करू नको, त्या मुलीचं नाव घेऊन तिच्याशी लग्न केलं तर तुला पूर्ण जीवे मारू वगैरे। सागरला मारण्याची सुपारी दिली आणि त्यानंतर सगळा प्रकार उघड झाल्यानंतर भावी वधू मयुरी दांडगे फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। जे काही स्थळ आलेलं आहे ते आवडत नाही किंवा त्यानं तिच्याशी लग्न करू नये म्हणून 1.5 लाख रुपयाची सुपारी देऊन तिच्या काही साथीदारांना त्या ठिकाणी पाठवून त्याला मारहाण करण्याची घटना त्या ठिकाणी तपासामध्ये समोर आलेली आहे। आणि यामधले 6 आरोपी आहेत, त्यापैकी 5 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि जी कॉन्स्पिरसी करणारी मुलगी आहे ती सध्या फरार आहे, तिचा शोध सुरू आहे। लग्न ठरलं, त्यानंतर नवनवे कपडे घालून मेकअप वगैरे करून प्री वेडिंग शूट केलं। त्याचे हसरे फोटोही काढले आणि भावी नवऱ्याला सुखी संसाराची स्वप्न दाखवली। पण हा मुलगा आपल्याला पसंत नाही हे मयुरीनं कोणाला सांगितलं नाही। उलट लग्नाची सुपारी फोडण्याऐवजी तिनं थेट होणाऱ्या पतीला मारण्याची सुपारी देऊन टाकली आहे आणि त्यांचं आयुष्य जीवघेण्या अडकीत अडकवलंय। त्यामुळे पोलिसांनी मयुरीला अद्दलही घडवायलाच हवी। विनोद गायकवाड, लोकशाही मराठी, दौंड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।